नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खवा कुल्फी किंवा मावा कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहे. उन्हाळा सुरू होताच सर्वांना अगदी थंडगार खाण्याची इच्छा होते आणि ही जी कुल्फी आहे ना, अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवली आहे. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी बनवून तयार करू शकता. अगदी मार्केटमध्ये म्हणजे गाड्यावर जशी कुल्फी मिळते ना, अगदी सेम तशीच याला टेस्टसुद्धा आलेली आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त अशी ही खवा कुल्फी बनवून तयार आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण खवा कुल्फी बनवण्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूयात. तर इथे मी फुल फॅट असलेलं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. तुम्ही याऐवजी गाईचं सुद्धा दूध घेऊ शकता, पण जे गाईचं दूध असतं ना, ते थोडंसं पातळ असतं, त्यामुळे तुम्ही म्हशीचंच दूध वापरा. आता आपल्याला खवा कुल्फी बनवायची आहे. त्यासाठी मी 50 ग्राम इथे खवा घेतला आहे. खवा जो आहे ना, तो आपण मार्केटमधून विकत आणलेला आहे. सोबतच 1 वाटी आपण इथे फ्रेश साय वापरली आहे. जर तुमच्याकडे दूध पावडर असेल तर तुम्ही इथे दूध पावडरचा वापर करू शकता, पण माझ्याकडे घरामध्ये साय अवेलेबल आहे म्हणून मी ती साय वापरली. पाव वाटी साखर वापरणार आहोत. चला तर आता लगेचच कुल्फी बनवण्यास सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर गॅस ऑन करून घेतला आणि गॅसवरती आपण ही दूध असलेली कढई गरम करण्यासाठी ठेवली. जेव्हा आपण कोणत्याही भांड्यामध्ये दूध ठेवतो ना, तर आपल्याला पसरटच भांडं घ्यायचं आहे. त्यामुळे पटकन उकळी येते आणि एकदम छान असं हे दूध शिजतं. तर सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि हाय फ्लेमवर दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची. दूध थोडंसं उकळलं की यामध्ये आपण जी साय घेतली होती ना, ती साय टाकून घेऊयात. तर माझ्याकडे ना दुधावरची दूध तापवल्याच्या नंतर जी दुधावर साय येते ना, ती होती. त्यामुळे अजून आपल्या कुल्फीला छान असं दाणेदार मलाईदार टेक्स्चर येतं. त्यामुळे इथे मी साय वापरली. तुम्ही जर सुरुवातीलाच फुल फॅट असलेलं दूध वापरत असाल ना, तर साय टाकण्याची सुद्धा गरज नाही. फुल फॅट असलेलं दूध वापरलं की पटकन जे दूध आहे ना, ते चांगलं मस्त असं शिजलं जातं आणि याला पटकन असा दाटसरपणा येतो. ज्या दुधावरची साय काढली आहे ना, ते दूध आपल्याला वापरायचं नाही. तर बघा, हाय फ्लेमवर आपण दुधाला छान अशी उकळी काढून घेऊयात आणि सारखं याला दर 2-2 सेकंदांनी आपल्याला ढवळून घ्यायचंय. जी कडेनी साय आली आहे ना, ती सुद्धा आपल्याला सारखं मोडत राहायची आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि मध्यम आचेवरच दूध आता मी आटवून घेणार आहे. सारखं दर 2-2 सेकंदांनी दूध मी ढवळत आहे आणि जी कडेनी साय आली आहे ना, ती सुद्धा मोडत आहे. आता यामध्ये आपण पाव वाटी साखर ॲड करूयात. तर साखरेचे जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर थोडं जास्त प्रमाणात गोड खावंसं वाटत असेल ना, तर साखर वाढवू शकता. आता साखर टाकली की परत दूध जे आहे ना, ते थोडंसं पातळ होतं. साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि अजून आपल्याला एक 3 ते 4 मिनिट हे दूध आता शिजवून घ्यायचं आहे. साखरेमुळे थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अजून एक 3 ते 4 मिनिट हे दूध आपण आटवून घेऊयात. बघा, जसजसं वेळ जाईल ना, तसतसं दुधावरती किती छान अशी मस्त साय येत आहे आणि मी ती सारखं चमच्याच्या साहाय्याने मोडत आहे. कडेने आलेली साय सुद्धा आपण चांगली खरडून घेऊयात. याला छान असं रबडीसारखं टेक्स्चर येईपर्यंत हे दूध आपण शिजवून घेऊयात. तुम्हाला सुद्धा खव्याची कुल्फी आवडते का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, दूध सुद्धा आपलं छान असं शिजून झालेलं आहे. यामध्ये आता आपण जो खवा घेतला आहे ना, तो खवा ॲड करूयात. खवा जो आहे तो मी मार्केटमधून विकत आणला आहे. जर तुम्हाला मार्केटमधून आणायचं नसेल तर तुम्ही खवा जो आहे तो घरीसुद्धा बनवू शकता. दूध आपल्याला फुल फॅट असलेलं दूध घ्यायचं आणि पूर्ण त्याला आटवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला त्या दुधाचा खवासुद्धा मिळू शकतो. आता बघा, खवा जो आहे तो पूर्णपणे आपण या दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात.
तुम्ही बघू शकता इथे जो खवा आहे ना तो दुधामध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला. याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीत आणि दुधाला सुद्धा बघू शकता तुम्ही रंग खूप छान आलेला आहे. आता परत आपण हे 2 ते 3 मिनिट थोडा वेळ शिजवून घेऊयात. साय मोडत राहायची, दूध चांगलं ढवळत राहायचं. हे जे दूध आहे ना ते आपल्याला तळाला चिटकू द्यायचं नाही. आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. तर काजू बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप घेतले, एकदम बारीक असे कट करून घेतले, ते सुद्धा आपण या दुधामध्ये टाकून घेतले आणि परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. जसजसं वेळ जाईल ना तसतसं दुधाला छान असा दाटसरपणा येत आहे आणि दूध जे आहे ते छान असं घट्ट होत आहे. पूर्वीपेक्षा तुम्ही बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी किती मस्त असं याला दाटसरपणा आला आहे. सारखं याची साय मोडत राहू आणि सारखं याला ढवळत राहायचं. तर बघा आपल्याला एकूण 15 ते 20 मिनिट दूध आटवण्यासाठी वेळ लागतो. जर तुम्ही हाय फ्लेमवर जर शिजवत असाल ना दूध तर थोडासा कमी वेळ लागेल, पण मध्यम आचेवर दुधाला कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागतो. आता हे दूध चांगले शिजून झालं की मी गॅस पूर्णपणे बंद करून घेतला आणि आता हे जे दूध आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर फॅन खाली ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा अगदी थंडगार करून घेऊ शकता. जसजसं थंड होईल ना तसं ना याला अजून थोडासा दाटसरपणा येतो. तर पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मगच मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. इथे बघा मी दूध जे आहे ना ते पूर्णपणे थंडगार करून घेतलं. तर अगोदरपेक्षा ना या दुधाला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर परत एकदा चमच्याच्या साहाय्याने आपण दूध चांगलं घोटून घेऊयात. इथे आपलं कुल्फी बनवण्यासाठी दूध जे आहे ना ते आता रेडी झालेलं आहे. याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती याला दाटसरपणा आलेला आहे. अगदी मलाईदार आणि दाणेदार आपली कुल्फी तयार होणार आहे. आता आपल्याला कुल्फी सेट करायची आहे. तर इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतला. तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड असतील ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता. फक्त कुल्फीचा शेप बदलला जातो पण टेस्ट अगदी तीच राहणार आहे. तर इथे माझ्याकडे काही या आईस्क्रीमच्या काड्या आहेत. तर आपण कुल्फीमध्ये या सेट करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण या स्टीलच्या डब्यामध्ये ना जे मिश्रण तयार केलं आहे ना दुधाचं ते पूर्णपणे टाकून घेऊयात. तर इथे मी एक प्लास्टिकचा डबा आणि एक स्टीलचा डबा घेतला आहे. त्या दोन्हींमध्ये हे मिश्रण टाकून घेतलं. आता आपलं आईस्क्रीम थोडंसं कुल्फी जी आहे ती थोडीशी सेट झाली की यामध्ये आपण या काड्या खोचून घेऊयात. तर आता हा जो डब्बा आहे ना तो आपल्याला फ्रीजरमध्ये कमीत कमी 7 ते 8 घंट्यासाठी किंवा रात्रभरासाठी सेट करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी बर्फ होतो ना त्याच ठिकाणी आपल्याला हे दोन्ही डब्बे ठेवायचे आहेत. तर बघा रात्रभरासाठी हा डब्बा आपण फ्रीजरमध्ये ठेवला होता. आता आपण हा डबा बाहेर काढून घेतला. आपल्याला आता ही कुल्फी बाहेर काढायची आहे. तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि हा जो डब्बा आहे ना तो आपण 1-2 सेकंदासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवूयात. त्यामुळे कुल्फी जी आहे ना ती पटकन बाहेर निघते. बघा आपली कुल्फी थोडीशी सेट झाली की मी यामध्ये ना ज्या काड्या आहेत ना त्या खोचून घेतल्या होत्या आणि आता तुम्ही बघू शकता इथे आपली कुल्फी सुद्धा तयार झाली. आता आपण ही कुल्फी डब्याच्या बाहेर काढून घेऊयात. बघा किती मस्त अशी कुल्फी डब्याच्या बाहेर निघून तयार झाली. अगदी मस्त याला अगदी मलाईदार आणि दाणेदार सुद्धा टेक्स्चर आलेले आहे. आता आपण ही कुल्फी जी आहे ना ती कट करून घेऊयात. आता तुम्ही हव्या त्या शेपमध्ये ही कुल्फी जी आहे ना ती कट करून घेऊ शकता. इथे बघा ही कुल्फी मी कट करून घेतली आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. अगदी आपण मार्केटमधून विकत आणतो ना अगदी सेम तसंच टेक्स्चर आलेलं आहे. तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता किंवा जर छोटे काचेचे ग्लास असतील किंवा जे आपण चहा पितो ना यूज अँड थ्रोचे ग्लास त्यामध्ये सुद्धा ही कुल्फी सेट करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.